आमचं अर्ध पैसे परत द्या आता. ह्या गाडीने पैसे द्या परत अर्ध. साध्या गाडीला गेलेलं उलट वारं लागतं, यात वारं पण लागत नाही. कात्रज मध्ये प्रॉब्लेम होता, तुम्ही तिथंच गाडी बदलायची ना. कात्रजला पण एसी नव्हता चालू. नाहीतर दुसरी गाडी बोलवा गाडीला थांबवून, नाहीतर काचा फोडून वारा आत घ्या. काय करायचं तर मंडळी तुम्ही बघताय 550 तिकीट घेता आणि तुमचं इथं घामाच्या दारा चालल्यात. साध्या गाडीत खिडकी तरी उघडा येते. नाहीतर कुठं तरी लावून बोलवून घ्या दुसरी गाडी. 5 मिनिटं एसी चालतो आणि परत बंद पडतो. मग पडते एसी बी चालेल ना. तर मंडळी बघताय कोल्हापूरला पुण्यावरून जाणारी सगळी मंडळी आहे ती, आणि जलद गतीनं कोल्हापूरला जाता यावं याच्यासाठी विना थांबा बस पकडलेली होती या सगळ्या प्रवाशांनी. आणि ही 5-5 मिनिटाला थांबत थांबत बस जाते, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. एसी बस आहे आणि सगळी बस आतमध्ये एसी बंद पडलेला आहे. अशा पद्धतीच्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या या बस डेपोची किंवा एकंदर आपण म्हणू शकतो महामंडळाची अवस्था आहे. नंबर पण दाखवत बसचा. काका काय म्हणताय तुम्ही? एकतर एसी बसमध्ये बसलेला आहे, सध्या काय प्रतिक्रिया आहे? साध्यात बसलो असतं बरं झालं असतं. त्यात वारं तरी लागतो, त्यात वारं पण लागत नाही चेंबर मध्ये घातलं का. विना थांबा बसमध्ये बसलेला तुम्ही, जलद गतीने जायचंय म्हणून. आणि खाजगी बसमध्ये उलट स्वस्त आहे. ते डॉल्फिन 600 मुंबईला नेते. तर हे बघू शकताय 2-2 मिनिटाला अशी बस थांबवायला लागते. तर ही आपल्या महाराष्ट्राच्या बसची अवस्था आहे. त्या बसमध्ये एंट्री केल्या गेल्या तुम्हाला दिसते बघा. ही बस सूक्ष्मजीवांपासून मुक्त आहे. आता तणावमुक्त प्रवास करा. आणि प्रवास करताना सुरुवातीपासूनच तणाव सगळ्यांना दिसतोय. 2-2 मिनिटाला बस थांबवावी लागते. आता आमचं महाराष्ट्र सरकार किंवा गव्हर्नमेंट आपण म्हणतोय की पैसा इकडं उधळतंय तिकडं उधळतंय, इव्हेंटसाठी उधळतंय, याला देतंय त्याला देतंय. मात्र ज्या बस दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्या बस दुरुस्त करण्यासाठी आपल्या सरकारकडे पैसे नाही आहेत का, हा मोठा प्रश्न पडतोय. स्वारगेटवरून कोल्हापूरला जाणारी विनाथांबा बस आहे. पुढचं स्टेशन मला तुम्ही काय शेवटी चालवणार आहे बिल त्याला प्लॅनिंग कळायला पाहिजे ना. नाही आज एवढ्या कॉस्टली तुम्ही 700 रुपये घ्या. साताराच बस मिळणार नाही दुसरी. हे बघताय दुसरी बसला कंडक्टर ड्रायव्हरच आता हात करून थांबवण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैव असं की हे डायरेक्ट तिकीट घेतल्यामुळे इथं एकच ड्रायव्हर आणि एकच कंडक्टर, एकच माणूस अख्खी बस चालवतोय.